आज आपण अगदी सहज म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. मोबाईलवर काही मिनिटात SIP सुरू होते आणि आपण कोणताही जास्त विचार न करता आपल्या कष्टाचे पैसे त्या इंडस्ट्रीवर विश्वास ठेवून इन्व्हेस्ट करतो. पण जर मी तुम्हाला सांगितलं की आज जी म्युच्युअल फंड इंडस्ट्री आपल्याला इतकी स्ट्रॉंग आणि रिलायबल वाटते, ती एकेकाळी अशा वळणावर उभी होती जिथे तिच्यावरचा लोकांचा ट्रस्ट कायमचा संपुष्टात येऊ शकला असता तर? हो, ही गोष्ट खरी आहे. पण मग आज परिस्थिती पूर्णपणे वेगळी का आहे? आज करोडो लोक पुन्हा म्युच्युअल फंड मध्ये इतक्या विश्वासाने इन्व्हेस्टमेंट का करतात? या इंडस्ट्रीमध्ये असं नेमकं काय बदललं ज्यामुळे लोकांचा ट्रस्ट पुन्हा बिल्ड झाला? आणि गेल्या अनेक दशकांमध्ये असे कोणते निर्णय घेतले गेले ज्यामुळे आजची म्युच्युअल फंड इंडस्ट्री पूर्वीपेक्षा खूप स्ट्रॉंग बनली? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. ही फक्त म्युच्युअल फंड इंडस्ट्रीच्या हिस्ट्रीची गोष्ट नाही, तर भारतातील म्युच्युअल फंड इंडस्ट्रीने केलेल्या चुका, त्यात आलेले क्रायसिस आणि झालेले मोठे बदल अनुभवत आजपर्यंतचा हा प्रवास कसा पूर्ण केला याची. नमस्कार, मी स्वप्नाली आणि तुम्ही पाहत आहात फॉरेस्ट वेल्थ मराठी. आज आपण ज्या भारतात राहतो तिथे इन्व्हेस्टमेंटचे अनेक पर्याय आहेत. म्युच्युअल फंड आहेत, शेअर्स आहेत, बॉन्ड्स आहेत, SIP आहे. पण साधारण 60-70 वर्षांपूर्वी भारताची परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. त्या काळात सामान्य माणूस पैसे वाचवत होता, पण ते पैसे वाढवण्यासाठी त्याच्याकडे फारसे पर्याय नव्हते. बहुतेक लोक सोनं घ्यायचे, FD करायचे किंवा पोस्ट ऑफिस मध्ये पैसे ठेवायचे. शेअर मार्केट हा विषय फक्त काही मोजक्या लोकांपुरताच मर्यादित होता, कारण प्रत्येकाला कंपनीज किंवा शेअर मार्केट समजणं शक्य नव्हतं. प्रत्येकाकडे मोठी रक्कम नव्हती आणि स्वतः इन्व्हेस्टमेंट मॅनेज करणं तर त्याहूनही कठीण होतं. पण त्याच वेळी भारताची इकॉनॉमी हळूहळू पुढे जात होती. नवीन इंडस्ट्रीज उभ्या राहत होत्या, नवीन कंपनीज तयार होत होत्या आणि देशाला ग्रोथसाठी मोठ्या प्रमाणात कॅपिटलची गरज होती. एकीकडे सामान्य लोकांच्या सेव्हिंग्स होत्या आणि दुसरीकडे त्या सेव्हिंग्स योग्य ठिकाणी पोहोचवण्याची गरज होती. जगातील काही देशांनी यावर एक वेगळा मार्ग आधीच शोधला होता. लाखो लोकांकडून छोटे छोटे पैसे एकत्र करायचे, ते अनुभवी फंड मॅनेजर त्यांच्या वतीने वेगवेगळ्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करायचे. त्यामुळे सामान्य माणसालाही देशाच्या आर्थिक विकासात सहभागी होता येत होतं, तेही स्वतः शेअर मार्केटचं तज्ज्ञ न होता. हीच कल्पना भारतालाही योग्य वाटली आणि त्यातून 1963 मध्ये पार्लमेंटने युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ऍक्ट मंजूर केला. त्यानंतर 1964 मध्ये भारताची पहिली म्युच्युअल फंड स्कीम US64 म्हणजेच युनिट स्कीम 1964 सुरू झाली. पण हा फक्त एका नवीन इन्व्हेस्टमेंट प्रोडक्टचा जन्म नव्हता. भारतात एका नव्या इन्व्हेस्टमेंट कल्चरची सुरुवात झाली होती आणि पुढच्या काही वर्षात ही स्कीम इतकी लोकप्रिय झाली की लाखो भारतीयांनी पहिल्यांदाच आपल्या पैशांची जबाबदारी एका प्रोफेशनल फंड मॅनेजरवर विश्वासाने सोपवली. US64 सुरू झाल्यानंतर हळूहळू लोकांचा त्यावर विश्वास वाढायला लागला. त्यामागे अनेक कारणं होती. सर्वात महत्वाचं म्हणजे त्या काळात सामान्य माणसासाठी हा इन्व्हेस्टमेंट करण्याचा एक अगदी वेगळा आणि सोपा मार्ग होता. स्वतः कोणते शेअर्स घ्यायचे, मार्केट रोज ट्रॅक करायचं किंवा मोठ्या रकमेची गरज राहिली नव्हती. अनुभवी फंड मॅनेजर्स इन्व्हेस्टरच्या वतीनं इन्व्हेस्टमेंट करत होते आणि त्यामुळे अनेक लोकांसाठी ही संकल्पना आकर्षक ठरू लागली. दुसरं कारण म्हणजे UTI ही त्या काळात भारतातील एकमेव म्युच्युअल फंड संस्था होती. त्यामुळे म्युच्युअल फंड म्हटलं की लोकांच्या डोळ्यासमोर जवळपास एकच नाव यायचं, UTI. हळूहळू अधिकाधिक लोक या स्कीम मध्ये सहभागी होऊ लागले आणि US64 अनेक भारतीय कुटुंबांच्या इन्व्हेस्टमेंटचा महत्वाचा भाग ठरली. पुढची अनेक वर्ष या स्कीमने चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे लोकांचा ट्रस्ट आणखी वाढत गेला. अनेकांना असं वाटू लागलं की म्युच्युअल फंड म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी एक चांगला पर्याय असू शकतो. त्याच काळात भारतात फायनान्शियल अवेअरनेस देखील हळूहळू वाढत होता आणि त्यामुळे US64 ची लोकप्रियता आणखी वाढली. पण कोणतीही सिस्टीम फक्त चांगल्या काळात मजबूत असल्याने सिद्ध होत नाही. तिची खरी परीक्षा कठीण काळात होते आणि भारतीय म्युच्युअल फंड इंडस्ट्रीसाठी असा काळ लवकरच येणार होता. त्याने केवळ US64च नाही तर संपूर्ण इंडस्ट्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून जाणार होता. साधारण साल 2000च्या आसपास परिस्थिती बदलायला लागली. जगभरातील शेअर मार्केट्समध्ये मोठी घसरण सुरू झाली. .com बबल फुटला, अनेक टेक्नॉलॉजी कंपनीजचं व्हॅल्युएशन कोसळलं आणि त्याचा परिणाम भारताच्या शेअर मार्केटवरही झाला. अनेक कंपनीजच्या शेअर्सच्या किमती मोठ्या प्रमाणात खाली आल्या. US64च्या पोर्टफोलिओमध्ये देखील अशाच अनेक कंपनीजमधील इन्व्हेस्टमेंट होत्या. त्यामुळे मार्केट घसरत गेलं तशी त्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू देखील कमी होत गेली. इथपर्यंतची गोष्ट कोणत्याही इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये घडू शकते.
मार्केट खाली आलं तर पोर्टफोलिओची व्हॅल्यू कमी होते आणि मार्केटवर गेलं तर ती पुन्हा वाढू शकते. पण US64 मध्ये समस्या फक्त मार्केट घसरल्यामुळे निर्माण नव्हती झाली. त्या काळात US64 ची रचना आजच्या म्युच्युअल फंड सारखी नव्हती. आज आपण कोणत्याही म्युच्युअल फंडचा NAV दररोज पाहू शकतो आणि आपल्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू किती आहे हे सहज समजू शकतं. पण त्यावेळी अशी ट्रान्सपरन्सी नव्हती. त्यामुळे स्कीमची वास्तविक व्हॅल्यू आणि इन्व्हेस्टरच्या अपेक्षा याच्यात हळूहळू मोठं अंतर तयार होत गेलं. यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट घडली. मार्केट सतत घसरत असतानाही US64 कडून तुलनेने जास्त डिव्हिडंड दिले जात राहिले. त्यामुळे अनेक इन्व्हेस्टरला स्कीमवर वाढत असलेल्या आर्थिक ताणाची कल्पनाच आली नाही. परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा होती, पण मार्केटमध्ये घसरण सुरूच राहिली आणि स्कीमवरचा दबाव वाढत गेला. शेवटी परिस्थिती इतकी गंभीर झाली की गव्हर्नमेंटला हस्तक्षेप करावा लागला. हा प्रश्न आता फक्त एका म्युच्युअल फंड स्कीम पुरता मर्यादित राहिला नव्हता, तर लाखो इन्व्हेस्टरचा म्युच्युअल फंड इंडस्ट्रीवरचा ट्रस्ट पणाला लागला होता. ही घटना भारतीय म्युच्युअल फंड इंडस्ट्रीसाठी एक मोठा टर्निंग पॉइंट ठरली. या क्रायसिस नंतर भारतीय म्युच्युअल फंड इंडस्ट्री समोर सर्वात मोठा प्रश्न होता, लोकांचा ट्रस्ट पुन्हा कसा मिळवायचा. कारण फक्त मार्केट पुन्हा वर गेलं म्हणून लोक पुन्हा इन्व्हेस्ट करायला सुरुवात करणार नव्हते. त्यासाठी संपूर्ण सिस्टम अधिक स्ट्रॉंग, अधिक ट्रान्सपरंट आणि इन्व्हेस्टरसाठी अधिक सुरक्षित बनवणं गरजेचं होतं. म्हणून पुढच्या काही वर्षांमध्ये म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये अनेक महत्वाचे बदल करण्यात आले. रूल्स अधिक स्पष्ट करण्यात आले, रेग्युलेशन अधिक मजबूत करण्यात आले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण सिस्टमची रचना बदलण्यात आली. एका संस्थेकडे सर्व अधिकार न ठेवता वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या संस्थांकडे देण्यात आल्या आणि याच बदलांमुळे आजची म्युच्युअल फंड इंडस्ट्री पूर्वीपेक्षा अधिक विश्वासार्ह आणि अधिक व्यवस्थित पद्धतीने काम करते. आज तुम्ही ज्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करता त्या पैशाचं व्यवस्थापन करण्याचं काम AMC म्हणजेच असेट मॅनेजमेंट कंपनी करत असते. म्हणजे कोणते शेअर्स घ्यायचे, कोणते विकायचे हे सगळं AMC ठरवते. पण AMC ने हे सगळे रूल्स योग्य पाळले आहेत का आणि इन्व्हेस्टरच्या हितानुसार काम केलं आहे का यावर देखरेख करण्याची जबाबदारी ट्रस्टीजकडे असते. आणि फंडने विकत घेतलेले शेअर्स, बॉन्ड्स आणि इतर सिक्युरिटीज सुरक्षित ठेवण्याचं काम कस्टोडियन करत असतो. म्हणजेच एकाच संस्थेकडे सर्व अधिकार न ठेवता संपूर्ण सिस्टम मध्ये चेक्स आणि बॅलन्सेस तयार करण्यात आले. त्यामुळे प्रत्येक संस्थेची जबाबदारी स्पष्ट झाली आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक ट्रान्सपरंट बनली. याचबरोबर सेबीने देखील म्युच्युअल फंड इंडस्ट्रीसाठीचं रेग्युलेटरी फ्रेमवर्क अधिक मजबूत केलं. रूल्स अधिक स्पष्ट झाले, डिस्क्लोजर स्टँडर्ड सुधारले आणि संपूर्ण इंडस्ट्रीवर अधिक प्रभावी देखरेख सुरू झाली. आणि यामुळे इन्व्हेस्टरचा ट्रस्ट हळूहळू पुन्हा निर्माण झाला. आज भारतातील म्युच्युअल फंड इंडस्ट्री ज्या ठिकाणी उभी आहे ती एका दिवसात तयार झालेली नाही. अनेक वर्षांच्या अनुभवातून चुका सुधारत आणि प्रत्येक क्रायसिस मधून शिकत ही सिस्टम अधिक स्ट्रॉंग आणि अधिक ट्रान्सपरंट बनत गेली. आणि यातूनच आपल्याला समजतं की कोणतीही फायनान्शियल सिस्टम फक्त चांगल्या रिटर्न्समुळे मजबूत होत नाही, ती मजबूत होते योग्य स्ट्रक्चर, स्पष्ट रूल्स आणि इन्व्हेस्टरच्या ट्रस्ट जपणाऱ्या व्यवस्थेमुळे. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. जर तुम्हालाही तुमची फायनान्शियल जर्नी सुरू करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला फॉर्म नक्की भरा. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि ज्यांना ही माहिती उपयोगी पडेल त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉरेस्ट वेल्थ मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर बघायला आवडेल तेही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.